पंढरपुर में विधायक राजू खरे के विवादित बयान से हंगामा हुआ है। पूर्व नगराध्यक्ष लक्ष्मण सिरसट ने विधायक राजू खरे पर आरोप किए। उन्होंने कहा कि दिवंगत सुधाकर पंत परिचारक को अनाजी पंत कहने पर समर्थकों में आक्रोश है। दिवंगत पूर्व विधायक कर्मयोगी श्रद्धा सुधाकर पंत परिचारक ने न केवल पंढरपुर तालुका में बल्कि राज्य के सभी जाति धर्मों के लोगों के बीच अपने जीवन में अपार विश्वास अर्जित किया है। विधायक राजू खरे ने उनके प्रति बहुत निम्न स्तर पर बयान दिया है। आज परवा कार्यक्रमामध्ये आमदार राजू खरे यांनी आदरणीय स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक मालक यांच्याबद्दल एक वक्तव्य त्यांनी केलेलं आहे, जाहीर वक्तव्य। पण एखाद्या स्वर्गीय माणसाचं असं आमदारनी त्यांनी त्यांच्या मतदारसंघातनं काम करत सोडून असलं लोकांच्या म्हणजे मेले व्यक्तीबद्दल असं बोलणं चुकीचं आहे। तर त्यांनी बोलायचं झालं तर विकासावर बोलावं, विकास काम करावं, त्यांनी असलं बोलणं चुकीचं आहे। मग आम्हाला सुद्धा काय बोलता येत नाही काय त्यांच्याबद्दल, पण आम्ही असं परिचारक आम्हाला कधी शिकवलंच नाही। त्यांनी कधी असं लोकांना वाईट बोला हे करा, विकासाच्या कामाबाबतीत त्यांनी परिचारक गेले मी 40 वर्षाला काम करतोय, त्यांनी कधी असं लोकांना कधी कोणाला वाईट बोलले नाहीत। चांगले कामाबाबतीत त्यांनी बोलावं। त्यांनी आता आम्ही त्यांच्यावर त्यांनी असं वक्तव्य केल्याबद्दल आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करायची मागणी केली आहे, पत्र दिलेलं आहे। आम्ही सगळे शहरातले पदाधिकारी, नगरसेवक असू द्या, उपनगरसेवक असू द्या, सर्व शहरातले नागरिक आम्ही कार्यकर्ते मालकाची परिचारकचे येऊन इथं गुन्हा पेला निवेदन दिलेलं आहे गुन्हा दाखल करण्याबाबतीत। निवडणुकाच्या डोळ्यास म्हणजे अनुषंगानं त्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून असं वादग्रस्त वक्तव्य करून इथं कुठेतरी पाय रोवायचा त्यांचा प्रयत्न आहे का? अहो करू द्या, समोरासमोर किती राजकारण करावं, काय त्यांनी नगरपालिका इलेक्शन आले त्यांनी समोर लढावं, पण असं एडवाकडं बोलायला नाही पाहिजे। तुम्ही काय राजकारण करा, तुम्ही कोणी उभं राहा त्यांनी उभं राहू द्या, जे कोण निवडून येईल कोण पडेल राजकारण आहे। राजकारणामध्ये कोण निवडून असतं कोण पडत असतं, पण एडवाकडं बोलणं चुकीचं आहे। तुम्ही चांगलं काम करा ना, तुम्हाला लोकांनी आमदार म्हणून निवडून दिलेलं आहे, पण असं वक्तव्य करून काय तुम्ही मोठं होत नसता। कामाबाबतीत काम करून परिचारक आत्तापर्यंत काम करून मोठे झालेले आहेत, असं लोकांना एडवाकडे बोलून मोठे झालेले नाहीत। त्यांनी कारवाई जर नाही झाली तर आम्ही सगळे पंढरपुरातले आमचे भाजपचे पदाधिकारी असून आम्ही सगळे सर्व भाजप असो की आमचे मित्रपक्ष असो आम्ही सर्व मोठं आंदोलन करणार, शहरामध्ये गुन्हा दाखल व्हायला पाहिजे।